दुचाकी चोरून ती कमी दरात विकून दारूच्या व्यसनाच्या धुंदीत मजा घेण्याची सवय लागलेल्या तरुणाला दुचाकी चोरीचा प्रताप चांगला टलाय। सुहास कदम वय वर्ष 22 राहणार उपळाई खुर्द तालुका माढा असं दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलेल्याचं नाव असून त्यानं आतापर्यंत तब्बल 11 दुचाकी चोरल्याची कबुली माढा पोलिसांना दिली आहे। दुचाकी चोरीचा माढा पोलिसांनी अवघ्या 15 दिवसाच्या आतच छडा लावलाय। माढा पोलिसांनी कदम यास ताब्यात घेतल्यानंतर 4 दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच 11 दुचाकी चोरल्याची कबुली त्याने माढा पोलिसांना दिली आहे। सुमित दत्तात्रय बोकेफोडे राहणार बार्शी यांची माढा बसस्थानकासमोरून 29 एप्रिल रोजी स्कूटी गाडी बस स्टँड समोरून चोरीला गेली होती। याबाबत बोकेफोडे यांनी माढा पोलिसात फिर्याद दिल्यानुसार अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी तक्रारीची दखल घेऊन तपासाची चक्र फिरवली। गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून माढा पोलिसांना उपळाई खुर्द येथील सुहास कदम हा गाडी चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर यांनी छापा टाकला असता कदम यांच्या वस्तीवरील घराच्या शेडमध्ये गाड्या आढळून आल्या। माढा पोलिसांनी गाड्या आणि त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता तो पोलिसांच्या प्रश्नांपुढे गडबडून गेला आणि थेट चोरी केल्याची त्यानं कबुलीच दिली। त्याच्याकडून होंडा युनिकॉर्न MH03 AS 7899, बजाज पल्सर गाडी नंबर नाही, स्कूटी ॲक्टिवा MH13 EJ 6931, होंडा स्टनर MH2 ED 0566 यासह एकूण 11 आलिशान दुचाकी गाड्या चोरल्याचं त्यानं सांगितलं। पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली माढा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे। सुहास कदम यानं यापूर्वी देखील दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी कदम यानं किती गाड्या चोरल्या आहेत, कुणाला किती गाड्या विकल्या, सुहास कदम बरोबर आणखी कोणी साथीदार आहे का या संदर्भात सखोल तपास सुरू आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माढा पोलीस ठाणे यांनी सांगितलं। आपल्याकडे दिनांक 1/5/2024 रोजी फिर्यादीनामे सुनील दत्तात्रय बोकेफोडे राहणार उपळाई रोड बार्शी यांनी माढा पोलीस स्टेशन येथे त्यांची मोटरसायकल माढा बसस्टँड परिसरातून चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली होती। त्या अनुषंगाने आम्ही सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रणय शिंदे यांच्याकडे दिला होता। त्याबाबत आम्हाला गुन्ह्याचा तपास चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील मोटरसायकल ही उपळाई येथे राहणाऱ्या एका इस्माकड आहे। त्याबाबत आम्ही सखोल तपास करून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्या सदर गुन्ह्यास अटक करून माननीय न्यायालयात हजर करून वेळोवेळी पोलीस कस्टडी रिमांड घेतली असता सदर आरोपी याने सदर गुन्ह्यातील मोटरसायकल ही काढून दिली। त्यासोबत त्यांनी इतर ठिकाणाहून कुर्डवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून, दहिसर पोलीस ठाणे मुंबई या हद्दीतून, बोरिवली पोलीस ठाणे हद्दीतून विविध मोटरसायकली चोरी केलेल्या कबुली दिली आणि त्या मोटरसायकली त्यांनी काढून दिलेल्या आहेत। एकूण 11 मोटरसायकली त्यांनी सदर गुन्ह्याच्या तपासात दिलेल्या आहेत। त्या गुन्ह्याच्या तपासाने जप्त केलेल्या आहेत। त्याची एकूण रक्कम 8,65,000 रुपये आहे। या अगोदर त्यांनी दहिसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये केलेली मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत। तसेच तो आपल्या माढा पोलीस स्टेशन हद्दीतील उपळाई खुर्द या गावचा आहे आणि त्यांनी विविध ठिकाणाहून अशा बऱ्याचशा मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत। आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून त्याबाबत माहिती दिलेली आहे। आम्हाला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही आरोपीकडे तपास केला असता आरोपी ह्या सदरच्या मोटरसायकली त्याचे जे शौक आहेत, जसे की व्यसन करणे, बाकी इतर काही शौक आहेत त्याला, ते पूर्ण करण्यासाठी त्याने ह्या सदरच्या मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत। अजून आपला तपास चालू आहे। उद्या दिनांक 21/5/2024 पर्यंत माननीय न्यायालयाने आरोपीची पोलीस कस्टडी दिली आहे। अजून आपण तपास करत आहोत। तपासामध्ये अजून निष्पन्न होण्याची शक्यता आहे।
मोटरसायकली ज्या आहेत त्या आपण त्याच्या घराजवळून काही जप्त केलेल्या आहेत. बाकी मोटरसायकली ह्या त्यांनी माढा परिसरामध्ये काही लोकांना दिलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून काही रक्कमही घेतलेली होती व बाकीची रक्कम ही गाडीचे कागदपत्र देऊन बाकीची रक्कम देण्याबाबत यामध्ये चर्चा त्यांची झालेली होती. आंबट शौक पूर्ण करण्यासाठी तो दुचाकी चोरत होता. दारू पिणं, बाहेर फिरायला जाणं, मनसोक्त खर्च करणं यासह अन्य बाबींकरता तो दररोज आंबट शौक करण्याची लागलेली सवय पुरवण्यासाठी त्याला दुचाकी चोरी करण्याची सवय लागली होती. आणि आंबट शौक पूर्ण करण्यासाठी लागलेली ही सवय सुहासला अंगलट आली असून तो सध्या जेलची हवा खातोय. सुहास कदमकडून ताब्यात घेतलेल्या 11 गाड्यांमध्ये बुलेट, युनिकॉर्न, शाईन यासह अन्य महागड्या दुचाकी गाड्या हँडल लॉक तोडून गाडी डायरेक्ट चोरून तसेच मास्टर चावीचा वापर करून चोरलेल्या असून या 8,65,000 किमतीच्या दुचाकी माढा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. माढा, कुर्डुवाडी, दहिसर, बोरिवली, मुंबई या पोलीस ठाण्या हद्दीतून चोरलेल्या गाड्या आहेत.